युगाचा अधिष्ठात्री अमोघा सिद्धी जयाच्या घरी तो माता पुरी राज्य करी तया नमन श्री दत्त प्रभु राया तया नमन श्री दत्त प्रभु राया श्री दत्ता नवरात्रच्या निमित्ताने आज 9वा दिवस आणि या 9 दिवसाच्या माध्यमातून आपण श्री दत्तात्रय प्रभू बाबाचं अमोघ अशा लीळा श्रवण करत आहात। आज अंतिम सत्र आणि या अंतिम सत्राच्या माध्यमातून अध्याय सुद्धा अंतिम आहे। आपण गेल्या 8 दिवसापासून दत्तात्रय प्रभू बाबाच्या अनेक अमृतमय लीळा ज्या लीळेच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वराचं ज्ञान झालं, आपल्या अंतःकरणात अरळक राजासारखं आदि दैविक आदि भौतिक आणि आध्यात्मिक तिन्ही ताप दग्धायमान झालेले होतो आपण, परंतु दत्त प्रभू बाबाच्या लीळेच्या माध्यमातून आपलं प्रत्येकाचं अंतःकरण त्या लीळेने शांत केलं। अशाच माध्यमातून आपण एक शेवटची कथा श्रवण करणार आहात। गोरक्षनाथाची। या गोरक्षनाथाला सुद्धा दत्तात्रय प्रभू बाबाचा संबंध झालेला आहे, योग आलेला आहे। आणि हा गोरक्षनाथ दत्तात्रय प्रभू बाबाचा आणि त्याचा कसा संबंध आला आणि दत्तात्रय प्रभू बाबाच्या संबंधाच्या अनुषंगाने त्याचं जीवन कसं सुदृढ झालं हे आपण या अध्यायाच्या माध्यमातून श्रवण करणार आहात। एक महत्वाची लीळा सुद्धा या अध्यायामध्ये येणार आहे, ज्यामध्ये दत्तात्रय प्रभू बाबा जंबुकाख्य नगरी म्हणजे कोल्हापूर, या कोल्हापूरला भिक्षा मागायला का जातात या प्रश्नाचं उत्तर राहून गेलेलं आहे। हे सुद्धा यातून भेटणार आहे आपल्याला। म्हणून आपण अंतिम अध्याय सुरुवात करणार आहे। परमेश्वराला अध्याय सुरुवात होताच कवीने वंदन केलेलं आहे। स्वामी दत्तात्रयाचं महिमान श्रेष्ठ आहे आणि तो कवी म्हणतो की हे परमेश्वरा, मला या भवसागरातून भवदुःखातून रक्षण कर। माझं जगणं आणि मरणं सर्व तुझ्या हातात।
कसं तकी बाळका रुदन अर्थी त्राण तेरे माऊली धावे लोकुन तैसे कवी अनमोदी तुझे गुण दीन रक्षिजे माते असो हे देवल्य सता शिखरी आशिता विज्ञोक्त माझ्या परमादरी श्री दत्त लीळा भवाब्दितारी निवेदा तरी ऋषिराया जैसा तात तलागोनी लक्षोनी करे कुरवाळी ममत्व गुण तैसा आशित देवला कारण करी प्राशन हरी लीळा श्री दत्त मूर्ती प्रातः काळी विधी विद्या अर्चुनी मेरुवाळा तृप्तेपर्यंत समंडळा अत्री रावळी भुंगते झाली मुनी समागमे अत्यादरी अनुसया भावे पूजन करी आदा रेखिला त्रिपुंडी अक्षदावरी पीतवर्ण सकुपुरी विखा विडाओ अर्पिला नव पुष्प माळा कंठी राजती ऐसाई प्रत्य उदार मूर्ती कार्य लक्षोनी तेव्हा दत्त परावर मेरू वाळा तिटी स्वास्ता श्वासनी विराजे जगद उद्धारक लक्षी सत्वर नाभी पा कवी परमेश्वराला प्रार्थना करतोय ज्याप्रमाणे एखादं बालक रडत आणि बालक रडल्यानंतर ते कशानेच शांत होत नाही त्या अर्थी माता आपल्या जवळ घेऊन त्याला शांत करते त्याप्रमाणे आम्हीही या दुःखाग्नाच्या माध्यमातून संसाराच्या माध्यमातून दुःखीस्त आहात पीडिस्त आहात हे परमेश्वरा माझ या दुःखाला धावून ये मातेप्रमाणे ज्याप्रमाणे वडील आपल्या पुत्राच्या भल्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करतात त्याप्रमाणे हे परमेश्वरा तुझ्याजवळ दया आहे मया आहे कृपा आहे असे गुण तुझ्याजवळ आहे तरी माझं तू काय कर रक्षण कर असं कवीने प्रभू बाबाचं वर्णन केल्यानंतर कथेला सुरुवात करतो सकाळची वेळ झाली दत्तात्रेय महाराज आसनावर बसलेले आहेत प्रातःकाळचा विधी विधान झाला अत्रि ऋषी अनेक भक्त मंडळी दत्तात्रेय प्रभू बाबाजवळ बसलेली आहे अत्य आदराने अनुसया मातेनी दत्तात्रेय प्रभू बाबाचं पूजन केलेलं आहे टिळा रेखलेला आहे विळा दिलेला आहे गळ्यामध्ये माळ आहे असा दत्तात्रेय महाराज दत्तात्रेयाची उदात्त मूर्ती ज्या मूर्तीमध्ये उदारता आहे ज्या मूर्तीमध्ये किंचितही संकोचितपणा नाही कोणत्याही वेळेस कधीही दत्तात्रेय महाराज कोणालाही वरदान देत असतात असा असलेला उदात्त श्रीमूर्ती कार्य लक्षुनी सुचितार्थ दत्त परावर हे दत्त प्रभू पर आणि अवर शक्ती याच्या जवळ आहे मेरुवाळा तटी मेरुवाळाच्या तळ्याच्या काठावर एका आसनावर दत्तात्रेय महाराज बसलेले होते वेळ असेल सकाळी 9:30-10 अशा माध्यमातून दत्तात्रेय महाराज त्या ठिकाणी बसलेले आहेत संपूर्ण जगाचा उद्धार करणारा जग उद्धारक असा असलेला परमेश्वर आसनावर बसलेला आहे आणि सहज त्यांचं लक्ष आकाशाकडे गेले गोरक्षनाथ नावाचा एक संन्यासी होता त्याची झोळी लंकेला जायची होते भिक्षा मागायला
आकाशातून जायची तो एकीकडे राहायचा, झोळी लंकेला जायची, झोळी भिक्षा यायची, भिक्षा खाली उतरायची, तो भोजन करायचा. असा असलेला गोरक्षनाथाचा हा नित्यक्रम. आणि काय झालं, एका योगाने दत्तात्रय महाराज आसनावर बसलेले आहे आणि त्यांच्या समोरून आकाशातून ती झोळी जाते. झोळी चाललेली आहे, दत्तात्रय महाराजाचं त्या झोळीकडे लक्ष गेलेलं आहे. आणि लक्ष गेल्यानंतर दत्तात्रय प्रभू बाबा त्या पायामध्ये खडाव आहे, पादुका आहे, पायातून काढली, वर आकाशात फेकली आणि आकाशात जशी खडाव फेकली त्या झोळीला लागली आणि झोळीला लागल्या लागल्या झोळी खाली आहे. जी झोळी गोरक्षनाथाची होती, ज्या झोळीला त्या काळात तरी कोणाचा स्पर्श करावा अशी ताकद नव्हती, असा सामर्थ्यवान गोरक्षनाथ. आणि या गोरक्षनाथाची झोळी आमच्या दत्तात्रय महाराजांनी त्या खळावा सरचे पादुका सरचे मारलेने खाली टाकले. ते भिक्षेला जाते, त्यामध्ये आपलं भांडं ठेवलं, जाय म्हणे माझी भिक्षा जा माग जंबुकाख्य नगरी, म्हणजे कोल्हापूरला जाय भिक्षा माग. झोळीला भांड ठेवलं, झोळी परत आकाशात गेली. आकाशात गेली, त्याची भिक्षा जिथून होती तिथून भिक्षा आली. कोल्हापूरला ती झोळी उतरली. कोल्हापूरची भिक्षा त्या दत्तात्रय महाराज तिच्या भिक्षेमध्ये आली. हा सर्व वेळ करता करता काय झालं, वेळ लागला. परत ती झोळी माहूरला आली. झोळीमधलं भांड आपण काढलं, झोळी परत कावरूळ बंगाली तपी होता, बंगाल देशामध्ये तो राहत होता. आणि तो विचार करतो आहे, आपली झोळी दररोज आकाशातून जाते, आकाशातून येते, पण इतका वेळ कधी लागत नाही, आज इतका वेळ का लागतोय, काय करावं काही सुचत नाहीये. पात्र का नये गोरक्षा वाहे चिंता, आपलं भिक्षेचं पात्र काय येत नाही गो आतापर्यंत, चिंता करतो आहे. मग त्यांनी काय केलं, ध्यानस्थ झालं आणि ध्यानस्थ होऊन आपल्या सामर्थ्याच्या माध्यमातून त्या झोळीला पाहतो आहे. कुठं गेलीशील झोळी, तेव्हा त्याला दिसलं की आपली झोळी सह्याद्री पर्वतामध्ये. मनामध्ये तप्तायमान झाला, सप्रोधे अतिशय सामर्थ्यवान, आणि आपल्या झोळीला धक्का लावला. एखाद्याच्या अहंकाराला धक्का लागला की त्याला आयुष्यामध्ये खूप काही जड जातं. तशी याला वाटलं माझी प्रतिष्ठा कमी झाली, म्हणून हा तप्तायमान झाला, क्रोधाने उठला. आणि विचार करतो आहे, ज्याने माझी झोळी खाली पाडली त्याला भेटावंच लागेल, तो जिथं असेल तिथं जावंच लागेल. अहंकाराची मानसिकता अतिशय वाईट राहते आणि त्या मानसिकतेच्या माध्यमातून तो विचार करतो आणि तो ज्याने झोळी पाडली त्याच्या जवळ गेला, म्हणजे दत्तात्रय महाराजाजवळ पोहोचला. श्रीमूर्तीच्या पुढे उभा राहिला, दत्तात्रय प्रभू बाबाच्या सामर्थ्याने उभा राहिला. आणि दत्तात्रय प्रभू बाबाला म्हणतात, काय तुमची कुबुद्धी आली, माझ्या झोळीला धक्का लावायचं कारण काय. त्याला कळत नाही आहे
हा काही एक सर्वश्रेष्ठ अशी शक्ती आहे. श्रीरत्न म्हणती झाला वेळा. अरे तू वेळा झाला का? अरे अन्न लागत होतं, भिक्षा लागत होती, तुझ्या जोडीमध्ये माझी भिक्षा आली. काय बिघडलं? साध्य साधन अन्न तुआ वपू कीजे तू तेने जोळे परानिधान. अरे परमेश्वराच्या ठिकाणी तुझं अन्न गेलं, काय पाहिजे तुला? आणि परंतु अंतकरणात काम, क्रोध, मद, मत्सर, राग, द्वेष असे षडरिपू प्रत्येक माणसाच्या अंतकरणात आहे. आणि हे षडरिपू माणसाला एका जागेवर बसू देत नाही. या षडरिपूच्या माध्यमातून, या शत्रूच्या माध्यमातून माणूस आपली आत्मिक शांती खोवून टाकतो. क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम, स्मृती भ्रंशाद बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. स्मृती भ्रंशाद बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. क्रोधात भवती सम्मोह, क्रोध अतिशय केला तो कोणीही असो, या क्रोधाच्या माध्यमातून आपला समूह शक्ती नष्ट होते. क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात जास्त संमोहन झालं की स्मृती विभ्रम, बुद्धी ही भ्रमिष्ट होते. आणि बुद्धी ही भ्रमिष्ट आली, स्मृती वंशात बुद्धिनाश, बुद्धीचा नाश होऊन बुद्धिनाशात प्रणश्यती. आणि आपला सर्व काय होतो? नाश होतो. अशा माध्यमातून या गोरक्षनाथाचं झालं. गोरक्ष अतिशय क्रोधायमान झाला. ते म्हणे तुम्ही इतके विद्वान आहे, इतके सामर्थ्यवान आहे, आपण आपल्या सामर्थ्याची टक्कर करू. कोण म्हणतो? गोरक्षनाथ. दत्तात्रय महाराजाला म्हणतो तुमच्याजवळ सामर्थ्य आहे, माझ्याजवळ, माझी जोडी पाडली तुम्ही म्हणजे साधारण माणसं नाही. मग आपण सामर्थ्याने भांडू. कोणाचं सामर्थ्य सिद्ध आहे, कोणाचं सामर्थ्य श्रेष्ठ आहे, काय हरकत नाही म्हणे. काय करायचं मग? म्हणे एकमेकाला चमत्कार दाखवायचं काम कर. ठीक आहे. दत्तात्रय महाराजांना त्याला प्रतीती आणायची होती, त्याचा अधिकार होता, पण अज्ञानतापूर्वक तो अधिकार नष्ट झालेला होता. आणि तो चांगला अधिकार दत्तात्रय महाराजाला ऊर्ध्वत करायचा होता, ऊर्ध्व करायचा होता. काय हरकत नाही, सामर्थ्याने आपण भांडू. काय सामर्थ्य? मी या तलावामध्ये, या समुद्रामध्ये जो काही तळ असेल, मेरूवाळा तळ, या तळ्यामध्ये मी जातो, माझ्या सामर्थ्याने या तलावामध्ये लपतो, तुम्ही मला शोधून काढायचं. त्याला वाटलं आपल्याजवळ सामर्थ्य आहे, सामर्थ्याच्या माध्यमातून आपण कुठंतरी जाऊन एखाद्या कपारमध्ये, पाण्यामध्ये जाऊ, काही सापडणार नाही. बहु जानता काढी धुंदीनं, काय हरकत नाही म्हणे. मग तेव्हा कळेल ज्ञान आहे का अज्ञान आहे, तुमचं सामर्थ्य श्रेष्ठ आहे की माझं सामर्थ्य श्रेष्ठ आहे. ठीक आहे. त्याने बेंडकाचं रूप घेतलं. कशाचं रूप घेतलं? बेडूक. बेडूकाचं या गोरक्षनाथाने रूप घेतलं आणि पाण्यामध्ये, खोल कपारीमध्ये, एकदम जिथं कुठं कोणी सापडणार नाही अशा ठिकाणी तो जाऊन बसला. आता विचार करायसारखी परिस्थिती आहे.
जीव हा प्रत्येक अज्ञानाचा पुतळा आहे, तो सर्वाला अज्ञान समजतो, पण परमेश्वर सर्वज्ञ आहे. मी सदा सर्वदा सांगतो, आपण काय करतो, कसं करतो, ते सर्व परमेश्वर पाहत असतो. आणि हा परमेश्वर पाहत असताना आपण जर आपल्या माध्यमातून आपला शहाणपणा जर श्रेष्ठत्व मिळवला तर त्या ठिकाणी आपल्याला अपयश येणार. दत्तात्रेय महाराज पाण्यामध्ये गेले आणि त्या बेडुकाला वर धरून आणलं, त्या बेडकाला वर धरून हरलं. परत झाला गोरक्ष. मग आता याची पाळी झाली. आता पाळी कोणाची आहे? दत्तात्रेय महाराज. दत्तात्रेय महाराज म्हणतात, मी पाण्यात जातो, तू मला शोधून दाखव. मी पाण्यामध्ये जातो, तू मला शोधून दाखव. सामर्थ्याचं असलेलं हे भांडण गोरक्षनाथ आणि दत्तात्रेय महाराज यांचं चालू आहे. एका मुठीत मी तुला धरून बाहेर आणलं, तेव्हा दत्तात्रेय महाराज म्हणतात, मी जळामध्ये प्रवेशन करतो, तू मला धुंडून आण, काय हरकत नाही म्हणे. तुम्हा की जे जळी प्रवेशन मी ऐसाच काढीन धुंडीन, मनी वाची वचन गोरक्षाते दत्त जळी प्रवेश केला, तो निरासारिका नीर झाला, गोरक्ष धुंडी कुंटिस्त राहिला, पाळी बैसला चिंतावनी, अष्टही सिद्ध चाळी प्रवरी, परी न लक्षवे दया सागरी, तेव्हा अंतरी ठसला अवतार, स्तुती आदरे करीत असे, म्हणे जय जयाजी परिपूर्ण, तव स्वरूपा न लक्षवे धारणा, माया विभवी रची मंडना ते काळी निर्धार, चतुर्मुखाचा कोण वर्णिता शिन, षडू वनती कपटी दडाला, शास्त्र पुराणा भ्रम पडला, शेष श्रमला सहस्र, तरी मी मानव कुबुद्धी मंद, दंभ अंगारी विषयी धुंद, तू जगदानी प्रसिद्ध स्वानंद, आम्हा विनोदी दृश्य किदे ऐश्य अकर्णिता दया सागर, प्रत्यक्ष गंतव्य दळा बाहेरी, हास्य वदनी निरक्ष सत्वरी धावे आदरी उत्पदी, दत्त गोरक्ष निबोधिती जळी कान लघवे आम्हा प्रती, सिद्ध सामर्थ्य तुम्ही वस्ताती तरी का ते माती शून्य, गोरक्ष वने दत्त वचना तू सर्व जाणता सर्वज्ञ, सिद्धी धिंडता आरक्ष एक चक्र तिष्ठवी, आम्हा निर्गती तोडीजे, गोरक्ष नेविधी तू सर्वेचर, जरी छेद होय भेद होय, असंत सामुग्री असती प्रवर, गोरक्ष चक्र ओपी परी होताची करी घेतला. सामर्थ्याचं भांडण चालू आहे आणि या सामर्थ्याच्या भांडणामध्ये आता दत्तात्रेय महाराज म्हणतात, मी पाण्यामध्ये प्रवेश करतो, तू मला धुंडून. याला वाटलं यांनी आपल्याला एका झटक्यात आणलं, आपण बी सामर्थ्यवान आहे, हेही पाण्यात कुठे जाते लपून लपून, आपणही यांना काय करू, धुंडून आण. ठीक आहे म्हणे, मी तुम्हाला एका क्षणामध्ये धुंडून आणतो. अहंकार अतिशय वाईट. दत्तात्रेय महाराज पाण्यामध्ये गेले, कोणत्या ज्याचं रूप घेतलं नाही. दत्तात्रेय महाराज पाण्याच्या रंगासारखे पाण्यामध्ये समरस झाले. परमेश्वर काय करू शकत? पाण्यासारखे होऊन गेले. नील आहे परमेश्वर, पाण्यासारखा स्वच्छ आहे परमेश्वर. परमेश्वराच्या ठिकाणी कोणताही दुर्गुण नाही, सर्व गुण संपन्न असलेला हा परमेश्वर दत्तात्रेय महाराज त्याच्यामध्ये जळी प्रवेश केला तर निरासारखा नरी झाला. निरासारखा म्हणजे पाण्यासारखा होऊन गेला. आता लक्षात ठेवा, दुधात दूध पडलं, काढता येईल का तुम्हाला बाजूला? 1 लिटर दूध आहे, त्याच्यामध्ये अर्धा टाकलं आणि मागून जे अर्धा टाकलं ते काढायचं, काढता येईल? काढता येणार नाही. त्याप्रमाणे परमेश्वर त्या पाण्यामध्ये सरम झाले, पाण्यामध्ये सारखे होऊन गेले. हा उडी मारला, संपूर्ण तलाव काय केलाय आणि शोधला, सापडला. गोरक्ष अतिशय कंटाळला. या टोकापासून तर त्या टोकापर्यंत
त्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत या गोरक्षनाथाने पाण्यामध्ये पाणबुड्या जशा जातात ना त्या माध्यमातून संपूर्ण पाणी उलथा पालट करून टाकलं, पण त्याला दत्तात्रय प्रभू बाबाची मूर्त कुठेही भेटली नाही. थकून गेला ना पाण्यात फिरणं. जीव आहे पाळी बैसला शेवटी तळ्याच्या काठावर चिंता करत बसला की गेले कुठं असते. अरे आपणही पाण्यात गेलो, तेही पाण्यात गेले. आपण पाण्यात गेलो, आपल्याला एका क्षणार्धात हातात धरून बेंकोळीच्या माध्यमातून वर आणून टाकलं आणि आपण इतकं पाण्यामध्ये फिरतो आहे, आपल्याला भेटत नाही. हा दयासागर दयामय परमेश्वर अंतरी ठसला अवतार. त्याला वाटलं हे काही साधारण गोष्ट, हे मानवाच्या पलीकडची गोष्ट आहे. कारण मी सामर्थ्यवान आहे आणि माझ्यासारखे बरेच असतील, परंतु माझ्या पलीकडचं काहीतरी रूप आहे असं त्याला ठसलेलं आहे. स्तुती करतोय. शेवटी काय करेल, आता देवाला पाण्यातून वर आणायचं. अहंकार संपलेला आहे आणि अहंकार संपल्यानंतर पाण्यातून वर आणत असताना आता प्रभूच्या चरणी लीन व्हावं लागेल, चिंतन करावं लागेल. कोणीतरी सामर्थ्यवान आहे त्याला पाण्याच्या बाहेर येऊन विनंती करावं लागेल की तुम्ही कुठे गेले होते. तुम्ही कुठे गेले होते. अशा माध्यमातून स्तुती करावं लागेल. आणि करतोय स्तुती, हात जोडतोय आणि विचार करतोय, अरे 18 पुराणाला तू सापडला नाही. 18 पुराण तुला वदायला लागले, तू सापडला नाही. शेष नारायण अतिशय भ्रमिष्ट आला तुझ्या दर्शनासाठी, तरी तू सापडला नाही. वेद आगम पुराण नेनती नेनती, त्याला जाणत नाही दत्तात्रय महाराजाचं का परमेश्वराचा अवतार असो. कोणतंच पुराण परमेश्वराला जाणू शकत नाही. तर मी काय जाणणार, मी मानव कुबुद्धिमंद. त्याला आता आपली स्वतःची कबुली करायची आहे. मी कसा आहे, मानवाची मती, मानवाच्या बुद्धीचा विकास कुठपर्यंत आहे, मानवाचं बुद्धी कुठपर्यंत पोहोचते, त्यामध्ये कुबुद्धी आहे. माझी काय आहे, कुबुद्धी आहे. दंभ अहंकारी, मी अहंकारी युक्त आहे, दंभ युक्त आहे. प्रत्यक्ष गंतव्य दळा बाहेरी, हास्यवदनी निरीक्ष सत्वरे, धावे आदरी पदी. आणि दत्तात्रय महाराजांची स्तुती केल्यानंतर दत्तात्रय महाराज बाहेर आलेले आहे. बाहेर आल्यानंतर स्वामी दत्तात्रय महाराजाच्या चरणावर नतमस्तक झालेला आहे. ज्या गोरक्षनाथाला स्वतःचा अभिमान होता तो त्या ठिकाणी नतमस्तक झालेला आहे. गोरक्ष वदे श्री दत्त नयन. दत्तात्रय प्रभू बाबाला वंदन करतोय. तू सर्व जाणता होशी सर्वज्ञ. अरे या जगात तूच जाणताय, मी जाणता जीवाजवळ काहीच नाही. जीव हा अज्ञानाचा पुतळा आहे. ही जाणीव त्या गोरक्षनाथाला झालेली आहे. सिद्धी ढूंढता, सिद्धी तुला ढूंढतात परंतु तू सापडत नाही. पुन्हा श्री दत्त अनुवादे, परत परत दत्तात्रय महाराजाचं चिंतन करतोय. दत्तात्रय महाराज म्हणता आणि काही चमत्कार जाऊ. या चमत्काराने तू संतुष्ट झाला नाही तर अनेक काही चमत्कार जाऊ का तुला. गोरक्ष निवेदी, हात जोडतोय गोरक्ष, तू सर्वेश्वर आहे. जरी छेद भेद मायापुराला होत नाही
तर तुला काय छेदभेद होणार? तू कोणत्या रूपाने कशात सामील होऊन जाशील हे काही सांगता येत नाही. या प्रत्येक सृष्टीच्या विकासामध्ये स्वरूपामध्ये परमेश्वराचं स्वरूप मिसळलेलं आहे आणि हा परमेश्वर सर्व जगनियंता चारही बाजूला आहे असं त्याला जाणीव झाली. व्यर्थ विचार, आतापर्यंत माझे विचार जे होते फालतूचे विचार होते, ज्या विचारांना काही अर्थ नव्हता. जीवनामध्ये अनेक प्रकारचे विचार माझ्या अंतःकरणात वाईट आले, पण त्या विचारांना आज गती न मिळता इथं थांबा मिळाला. वाईट विचारांना या ठिकाणी थांबा मिळाला आणि मला कळायला लागलं की आपले विचार हे कुमुतीचे विचार आहे, अधचालीचे विचार आहे. दत्त म्हणती लीळा आमची, दत्ताचे प्रभू म्हणतात ही एकच लीळा बघितली रे. अशा कितीतरी अनंत लीळायुक्त आमच्या लीळा आहे. तू जर पाहिल्या तर तू आपल्या अंतःकरणातलं सर्व विसरून जाशील. इतकं आमच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. तुम्ही अहंकाराने चूर होतात. परमेश्वर सदोदित सर्व गुण संपन्न असून सुद्धा काय नम्र. एक उदाहरण आहे स्वामी चक्रांच्या लीळा चरित्रात. वामदेव नावाचे एक अन्य संन्यासी होते, गोरक्षनाथाप्रमाणे. त्यांना आपल्या सामर्थ्याचा खूप गर्व होता. ते काही समजत नव्हते दुसऱ्याला. एकदा स्वामी त्यांना भेटायला गेले. परमेश्वर हा कधीही लीनता स्वीकार करतो पुढील आला ठिकाणावर आणण्यासाठी. परमेश्वर गेले. वामदेवाला वाटलं की आलेले आहे. स्वामी बसलेले आहे. वामदेव पुढा बसलेला आहे. स्वामी म्हणतात अरे वामदेवा, तुला कशाचं ज्ञान आहे? तू खूप स्वतःला सामर्थ्यवान समजतो. तुला काय आहे? काय येतं तुला? तो म्हणतो या जगातली जे भूतसृष्टी आहे ना, जे भूत घुमतात, हे जे भूत ज्या ज्या ठिकाणी भोग भोगवले जातो त्या ठिकाणचे सर्व भूत, ग्रहत्व, भूतत्व, पिशाचत्व, हे सर्व जे भूत आहेत हे भूत सर्व माझ्या अधीन आहे. वामदेव काय म्हणतो, या जगातले सर्व जे भूत आहेत ते माझ्या अधीन आहे. काही तांत्रिक मांत्रिक लोक आजही एखाद्या माणसाच्या अंगात भूत आलं की त्याला घुमवतात आणि म्हणतात की याच्या असा आहे ते निघून जाईल, परंतु निघत नाही, कारण त्यांच्यामध्ये तेवढं सामर्थ्य नाही. तेवढी सामर्थ्याची पकड त्यांच्यामध्ये नाही, ती सामर्थ्याची पकड परमेश्वराच्या सामर्थ्यामध्ये. याच्यातून सिद्ध करून दाखवलं. त्या वामदेवाला म्हणतात असं तुला सर्व भूत सृष्टी आहे, तुला सर्व भूत शरण येतात म्हणे. हो. स्वामी म्हणतात वा रे वा, ठीक आहे, 2-4 भूत तरी बोलव माझ्याजवळ. तुला आहे ना भूताचा आदेश, तू भूताला आदेश दिला की भूत तुझ्याकडे येतील, तर 2-4 भूत बोलव माझ्याकडे. अहंकारी माणूस गोरक्षनाथासारखा, याच्या अंतःकरणावर दत्तात्रय प्रभू बाबाच्या संपर्काने परिणाम झाला आता. परंतु असा असलेला गोरक्षनाथ जसा स्वामींशी सामर्थ्याने बांधतोय, त्याचप्रमाणे हा वामदेव नागदेव आपल्या स्वामी चक्रांना म्हणतो की माझ्याजवळ सर्व भूत आहे. ठीक आहे, आव्हान केलं. आव्हान मंत्राचं आव्हान सुरू करायला लागलं. जे नाही ते भूताचं मंत्र जपायला लागला. एकही भूत येईना, एकही भूत त्याच्याजवळ येईना. अरे सर्वज्ञ चक्रधर राया बसलेला होता, त्याच्या आज्ञेत भूतच नाही तर पूर्ण जगच त्याच्या अधीन आहे. आणि त्याच्या अधीनत्वाच्या पलीकडे भूत जाणार का? अज्ञान माणसाला कळत नाही, पण जो विद्वान माणूस आहे त्याला माहित आहे की या प्रभू सर्व सृष्टीचा मालक आहे. एकही भूत येईना. मग स्वामी चक्रधर त्या वामदेवाला म्हणतात अरे बाबा, काही एखादं भूत आलं नाही? मग काय म्हणतो तो, सर्व ड्युटीला गेली आहे.
कोणी कोल्हापूरला गेलं, कोणी मातापूरला गेलं, कोणी कुठं गेलं, कारण कोणाचं रिकाम पण नाहीये, त्यामुळे कोणी काही येऊ शकत नाही. स्वामी म्हणतात, अरे तुझ्या अधीन आहे. एखाद्याच्या अधीन जर शक्ती असल्या, अरे त्यांनी जर आज्ञा दिली तर कितीही कामात असलं तर त्याला काम सोडून त्याच्या अधीनत्वाखाली यावं लागतं. आणि तू म्हणतो की कामाला गेले नाही ना, म्हणे कामाला, म्हणे मी बोलवू का? आणि स्वामी चक्रधारांनी फक्त आपल्या अंगावरचं उपरणं असं आकाशात भिरभिरलं, फक्त असं आकाशात फिरवलं. संपूर्ण भूताची समूळचे समूळ स्वामी चक्रधारांच्या चरणी लोळणी घालता आहे. हा घाबरला, याने कधी ऐकलेलं नाही, कधी पाहिलेलं नाही. ज्याचे कान मोठे, ज्याचे डोळे मोठे, ज्याचे दात मोठे, असे भेसूळ असणारे सर्व भूत स्वामी चक्रधारांच्या चरणी लीन झाले. हे सामर्थ्य फक्त कोणामध्ये आहे? परमेश्वरामध्ये. आणि तेच सामर्थ्याच्या माध्यमातून गोरक्षनाथाला श्री दत्तात्रय प्रभू बाबांनी सांगितलेलं आहे, त्या वामदेवाचा गर्व हरण झाला जिथं स्वामी चक्रधारांच्या सामर्थ्याच्या माध्यमातून, तसा इथं गोरक्षनाथाचा गर्व स्वामीच्या आपल्या दत्तात्रय महाराजांनी हरण केलेला आहे. 2 अवताराची परत परत प्रत्येक चरित्रातून तुम्हाला सांगळ घालत असताना एक सांगतो की बाबा दोन्ही कोणाचे अवतार आहेत? परमेश्वराचेच अवतार आहे. आणि दोघांमध्ये असे सामर्थ्य आहे की ते करू शकतात. म्हणून स्वामी चक्रांनी या काळात केलं, त्या काळात दत्तात्रय महाराजांनी केलं. आणि दत्त म्हणतात, तुमची लीळा खूप आहे. गोरक्ष चक्र ओपी तैसाची. गोरक्ष जो होता त्यांनी आपलं संपूर्ण जीवन परमेश्वराच्या चरणी अर्पण केलं. दत्त मूर्ती सनातन भंगे कदा काळी. कधीच कोणत्या काळात दत्तात्रय प्रभू बाबाची मूर्ती भंगत नाही. श्री दत्ताला म्हणतात गोरक्षनाथ, हे दत्त महाराजा, हे चक्र चालका, या संपूर्ण सृष्टीचं चक्र चालवणारा तू एक आहे दत्तात्रय महाराज. आणि या चक्रामध्ये स्वर्ग आहे, मृत्यू आहे, कर्मभूमी आहे, मोक्ष आहे. हे सर्व कर्मफळ तुझ्या चक्रामध्ये फिरत आहे. आणि अशा चक्रामध्ये आम्ही फसलेलो आहे. तुम्हाला माहित आहे, जगात यात्रेमध्ये जातात लोक, तिथं अशी चक्री राहते. लोक जवळचे पैसे लालूच देतात ते चक्रीवाले. 10 रुपये ठेवा आणि तुमचा आकडा आला, नंबर आला की तुम्हाला 100 रुपये दे. आता 10 रुपयाच्या लालशेनी हा काय करतो, त्या चक्रीवर 10 रुपये ठेवतो, वाया जातात. मग 50 रुपये ठेवतो, 500 रुपये येतील. असं करता करता खिशातली सर्व रक्कम त्या ठिकाणी काय होते, संपून जाते. यात्रेला जाणारा माणूस भिकार चोटाने घरी येतो. असं चक्र जर माणसाला या जीवनामध्ये एका आपण कमवलेल्या दिवसाचा संपूर्ण धन व्यर्थ मार्गाला जाऊ शकतं, तर आपण केलेले वाईट कर्म, वाईट असलेल्या क्रिया, या क्रियेच्या माध्यमातून या चक्रात फसलेलो आहे बाबा. तर हे चक्र आपल्याला कोणत्या ठिकाणी नेईल याचा कधी विचार केला का? म्हणून ते म्हणतात, दत्त म्हणती, दत्त प्रभूला म्हणतात की या चक्रामध्ये मी फसला गेलेलो आहे. आणि या चक्रामधून काढणारा फक्त तू एकच आहे. त्या चक्राचं ज्ञान फक्त जो चालवतो ना त्यालाच राहतं, बाकी तुम्हाला काही कळत नाही. त्याप्रमाणे हा चक्र चालक असलेला परमेश्वर, त्याला तो विनंती करतोय, तरे फेकले मस्तक भारी. आपलं मस्तक प्रभू चरणावर त्यांनी झुकून टाकलेलं आहे. आणि तळक बैसला, त्या ठिकाणी जे खड्ग होतं ते खाली पडलेलं आहे. आणि दत्तात्रय महाराजाजवळ नतमस्तक झालेला आहे. घाय बैसता उसळून चक्र परिहरे पडे. ज्याप्रमाणे एखादा योद्धा भूमीवर युद्ध करतो आणि युद्ध करता करता त्याची तलवार तुटून जाते, तो घायाळ होऊन जातो, त्याप्रमाणे हा गोरक्षनाथ घायाळ होऊन गेलेला आहे. आणि दत्तात्रय प्रभू बाबाला परत 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 काय करतोय, वंदन करतो.
दत्तात्रय महाराज म्हणतात आणि काही सामर्थ्याने भांडायचं. तो म्हणे, हे परमेश्वरा, तुझ्या तळ पायाच्या धुळीची सुद्धा मी बराबरी करू शकत नाही. इतकं सामर्थ्य मला असं वाटत होतं माझ्याजवळ आहे, पण माझ्याजवळचं सामर्थ्य तुझ्या पायाची धूळ सुद्धा हटवू शकत नाही. अशा माध्यमातून तुझं सामर्थ्य आहे, मी काय लागणार. अत्य आदरे अतिशय नम्रतापूर्वक परमेश्वराची आराधना कर. हे परमेश्वरा, मला आता काहीतरी ज्ञान दे. परा अवतार परावाणी तुझ्याजवळ आहे. अशा प्रकारच्या वर्णन झालं, अशा प्रकारचा संवाद झाला. आणि या संवादाच्या माध्यमातून दत्तात्रय महाराज आणि गोरक्षनाथ त्या ठिकाणी बसलेले आहे. आणि भिक्षेची वेळ झाली. दुपारचे किती वाजले? 12 वाजले. दुपारचे 12 वाजलेले. गोरक्षनाथाची जोडी आकाशातून जात होती. कधी जम्बुका नगरीला जात होते, म्हणजे कोल्हापूरलाही जात होते. आता तो गोरक्षनाथ दत्तात्रय प्रभू बाबाला काया प्रणिपात करून नतमस्तक झाला आणि दत्तात्रय प्रभू बाबाला विनंती करतो की आता भोजनाचा टाइम झाला. आणि भोजनाचा टाइम झाल्यानंतर आम्ही आपल्याला अर्थपूर्वक आवडीपूर्वक विनंती करतो आहे बाबा की भोजनासाठी कोल्हापूरला चालावं. भोजनासाठी कोल्हापूर या गावाला जायचं. काही हरकत नाही. दत्तात्रय महाराज पुढीलाचा अधिकार पाहत असतात, पुढीलाचं कर्म पाहत असतात. आणि दत्तात्रय महाराजांना अतिशय वाटलं की जावं, काही जे भक्त आहेत त्यांना काहीतरी गोमत द्यावं. या माध्यमातून दत्तात्रय महाराज तयार झाले. आणि गोरक्षनाथ आणि दत्तात्रय महाराज एका क्षणात माहूरचं आहे. हे घडलेलं सामर्थ्याचा इतिहास हा माहूरचा आहे. आणि माहूरच्या असताना गोरक्षनाथ तिथं आलेला आहे. तिथं गर्व आगमन केल्यानंतर गोरक्षनाथाने दत्तात्रय महाराजाला विनंती केलेली आहे, माहूर पासून कोल्हापूर कमीत कमी 700-800 किलोमीटर असावं. या 800 किलोमीटरचा प्रवास एका क्षणार्धात केलेला आहे. परमेश्वर आहे. दत्त महाराज आणि गोरक्षनाथ एका क्षणाभीतरी अर्थ काजा पातले जम्बुकापुरी. जम्बुकापूर कोल्हापूरला म्हणतात. जम्बू कसं कोल्ह्याला म्हणतात. जम्बू कसं संस्कृत मधून कोल्ह्याला म्हणतात. आणि जम्बुकाख्य नगरी करी भिक्षा असं एका आरतीमध्ये आलेलं आहे. जम्बुक म्हणजे कोल्हा आणि त्याची नगरी म्हणजे कोल्हापूर. असं कोल्हापूरला दत्तात्रय महाराज आणि गोरक्षनाथ क्षणार्धात पोहोचलेले आहेत. तिथं होती एक भार्गव ऋषीची कन्या. भार्गव ऋषी मागे होऊन गेला. त्या भार्गव ऋषीची कन्या त्या कोल्हापूरला राहत होती. नदीच्या काठावर तिथं घर होत. आणि तिथं ती नारी या गोरक्षनाथाला दत्तात्रय प्रभू बाबाला भेटलेली. आणि त्या मातेने, त्या मुलीने दत्तात्रय महाराजांना विनवणी केली आहे. आणि विनवणी केल्यानंतर
दत्तात्रय प्रभुबाबांनी त्या ठिकाणी संतृप्त असं भोजन केलेलं आहे, षोडोपचारी पूजा केली आहे, आरती झाली आहे, धूपारती आली आहे, मंगळ आरती आली। जेव्हा जेव्हा भोजन आपण कोणाला देऊ, जेव्हा भोजन आपल्याला कोण्या साधनवंताला देऊ, तेव्हा हे विधी करण्याची अत्यंत गरज आहे। टिळा लावणे, धूपारती करणे, मंगळ आरती करणे म्हणजे आरती ओवाळणे, दंडवत घालणे, हा सर्व विधी पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि तो विधी या कन्येने केलेला आहे, भार्गव ऋषीच्या मुलीने नमस्कार केलेला आहे आणि दत्तात्रय प्रभू बाबाच्या समोर हात जोडून बसलेली आहे। हे भार्गव ऋषीची कन्या दत्तात्रय महाराजाच्या जवळ नतमस्तक झालेली आहे आणि नतमस्तक होऊन दत्तात्रय प्रभूच्या श्री चरणावर प्रार्थना कर। प्रार्थना काय करते आहे की हे परमेश्वरा, तू दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहे। आज माझं भाग्य चांगलं की आज माझ्या घरी तुम्ही आले, भोजन केलं, माझं नम्रपूर्वक आग्रहपूर्वक कायाप्रणित पूर्वक विनंती आहे। काय विनंती आहे की नित्य भिक्षा कीजे कोल्हापुरी, कोल्हापूरला दररोज येऊन तुम्ही भिक्षा करायला, हे विनंती भार्गव ऋषीच्या मुलीने केलेली आहे, कन्येने केली। दत्तात्रय प्रभू बाबाच्या प्रत्येक दररोजच्या जीवनातल्या घटना सांगत असताना शेवटची घटना भिक्षेची राहिली होती, तर भिक्षा ही भार्गव ऋषीच्या कन्येच्या आग्रहामुळे आजही दत्तात्रय महाराज कोल्हापूरला भिक्षा करतात। म्हणून लक्षात ठेवायचं, स्नान कुठं करतात? वाराणसीला, काशी राजाच्या विनंतीला। भोजन कुठं करतात? पांचाळेश्वरला। देवल्य ऋषी, देवल्य आपलं आत्मक ऋषी आणि पांचाळ राजा यांच्या विनंतीला मान देऊ। आणि आता भिक्षा कुठं मागतात? जम्बूकाख्य नगरी म्हणजे कोल्हापूरला भार्गव ची कन्या, त्या कन्येने विनंती केल्यानंतर आजही परमेश्वर कोल्हापूरला भिक्षा मागतात आणि देवल्य ऋषीच्या विनंतीला मान देऊन काय करतात? निद्रा करतात। एवढंही या ग्रंथातून तुमच्या लक्षात राहिलं तर मला वाटतं ही बालक्रीडा ग्रंथ आपल्या उदरात येऊन आपल्या अंतःकरणात स्थिरावून नक्कीच आपलं जीवन उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही। अशा माध्यमातून असलेली लीळा त्या भार्गव वाच्या कन्येने दत्तात्रय महाराजाला केलेली विनंती आणि दत्तात्रय महाराजांनी अत्याराधे आनंदाने उल्हासाने मन सांगितलं, प्रत्ययी हे नगरी भिक्षाटन। लक्षात ठेवा, ते ऋषी भार्गव ऋषीची कन्या आज नाही आहे, परंतु कोल्हापूर मात्र आज आहे। कोल्हापूरला आज भिक्षा मागतात। एखादा दैववान आहे, भाग्यवान आहे, त्याच्या घरची भिक्षा देतात, पण कोणाला कळत नाही की ते दत्तात्रय महाराज। ते दृष्टीनं आपल्याला दिसावं एवढे आपण चांगले नाही, आपण अनंत कर्माने बरबटलेलो आहे, पण कधीतरी एखाद्या भाग्यवंताची दररोज एकाची भिक्षा घेऊन दत्तात्रय महाराज पांचाळेश्वरला भोजनाला येत असतात। म्हणून अशा प्रकारचं परमेश्वराने तिची विनंती स्वीकार केली, प्रत्ययी नगरी भिक्षाटन। दररोज मी या नगरीमध्ये येईल, मध्यान्ह आत्मतीर्थ ग्रहण, आत्मतीर्थाला काय करेल? भोजन करेल आणि निशा म्हणजे रात्रीच्या समयी कुठं जाईल? माहूरला जाईल। ऐशे वरदान दिये सुंदर। अशा शेवटच्या अध्यायामध्ये दत्तात्रय महाराजांनी असे वरदान प्रत्येक जीवाला देऊन टाकले। यदर्थी नित्य भिक्षा जम्बुका करी, तेव्हापासून परमेश्वर कोल्हापूरला भिक्षा मागतात, सह्याचळाच्या पर्वतात वास करतात आणि अशा अनेक जीवांना
परमेश्वर काय करतात, या लीळेच्या माध्यमातून ऊर्ध्व करतात. असा गोरक्षनाथ दत्तात्रय प्रभू बाबाची प्रार्थना करतो आहे. मूळ शंकराचार्य जो एक होऊन गेला, या शंकराचार्याची आणि दत्तात्रय प्रभू बाबाची भेट झालेली आहे. हा शंकराचार्य एक असा आचार्य होऊन गेलेला आहे, ज्याला दत्तात्रय प्रभू बाबाच्या काळात काहीच किंमत नव्हती. हा शंकराचार्यांनी दत्तात्रय प्रभू बाबाची भक्ती केली, अतिशय चिंतन केलं, नामस्मरण केलं आणि दत्तात्रय प्रभू महाराज या शंकराचार्याला प्रसन्न झाले. मग तुला काय पाहिजे? त्यांनी सांगितलं, हिंदू संप्रदायाचा गुरु मी असावा. आजही आतापर्यंत संपूर्ण हिंदू संप्रदायाचा गुरु कोण आहे? शंकराचार्य. एकाचे 4 झाले असतील, कोणत्या पीठाचा, पण तो मुळात शंकराचार्य जो एक आहे. त्या एका शंकराचार्याला सुद्धा दत्तात्रय प्रभू बाबाचं वरदान आहे आणि त्या दत्तात्रय प्रभू बाबाचं वरदान असल्यामुळे या हिंदू संप्रदायात शंकराचार्याला गुरुस्थानी मानले आहे. हे दत्तात्रय प्रभू बाबाचा संपर्क आहे. दत्तात्रय प्रभू बाबाच्या या वरदानाच्या माध्यमातून शंकराचार्याला आज हिंदू संप्रदायामध्ये आचार्य मानले जातं. असा आनंद दत्तात्रय प्रभू बाबांनी अनेक जीवांना दिला आणि शेवटी सांगतात की हाच अवतार, दत्तात्रय प्रभू बाबाचा अवतार या माहूरला वास्तव्य करीत असताना त्याच्याजवळ असलेली ज्ञानाची परंपरा, त्याच्याजवळ असलेलं ज्ञान, फलटण या गावाला ज्या प्रभूंचा जन्म झाला त्यांचं नाव आहे चक्रपाणी महाराज. आणि हे चक्रपाणी महाराज या फलटणला वास्तव्याला होते. एकदा आपल्या पत्नीवर निराश होऊन यात्रेला गेले. यात्रा द्वारकेला जात होती आणि या द्वारकेला जात असताना माझात माहूर या गावात लागलं मातापूर. घाटावर चढताय सर्व यात्रा. एक मोठी जाळी होती, जाळीतून वाघ निघाला. आपल्याला साप निघाला तरी, काहीला तर बेंडकोळी निघाली तरी, असा आपण जीव भित्रे आहे. आता त्या यात्रेमध्ये वाघ निघाला. थांबेल का कोणी? वाघ निघाला. अर्धी यात्रा तिकडं, अर्धी यात्रा इकडं. फक्त आमचे एक चक्रपाणी महाराज त्या ठिकाणी स्थिरावले. तेही परमेश्वराचे अवतार होते. त्या ठिकाणी स्थिरावले आणि हे व्याघ्र वेशामध्ये दत्तात्रय महाराज त्या चक्रपाणी अवताराला दर्शन दिलं आणि दर्शन देऊन त्या ज्ञानाची परंपरा, दत्तात्रय प्रभू बाबाजवळ जे ज्ञान आहे, तर त्या वाघाने पंजा आशीर्वाद चक्रपाणी अवताराच्या मस्तकावर ठेवला आणि ते ज्ञानाची शक्ती, ज्ञानाची परंपरा चक्रपाणी अवतारापर्यंत पोहोचली. नंतर गोविंद प्रभू बाबापर्यंत पोहोचली. नंतर आमच्या स्वामी चक्रापर्यंत पोहोचली. असा असलेला आद कारण, सर्व मार्गाला आद निमित्त असलेला हा दत्तात्रय महाराज, त्याच्या लीळेचा आपण 18वा अध्याय वर्णन करत असताना, या 18व्या अध्यायापासून आपल्याला काहीतरी ज्ञान प्राप्त होत असताना, अनंत जीवाचे रक्षण करणारा स्वापद म्हणजे वाघ होऊन त्यांनी काय केलं, त्या चक्रपाणी महाराजांना दर्शन दिलं. तत्क्षणी रूप बिंबलं आणि बिंबल्यानंतर त्या ठिकाणी ती मूर्ती ज्ञान दिल्यानंतर अदृश्य झाली. आनंददायी परमेश्वर हे जे ठिकाण आहे, हे जे ज्ञान शक्तीचं शिकार आहे, ज्या ठिकाणी ज्ञान दत्तात्रय प्रभू पासून आमच्या चक्रपाणी महाराजांनी स्वीकार केलेला आहे, असं एक आजही माहूरला दत्त शिखर म्हणून एक उंच शिखर आहे त्या पर्वतामध्ये. आणि त्या पर्वतावर शिखराच्या
थोडस खाली आले की त्या ठिकाणी आजही लिहिलेलं आहे, ज्या ठिकाणी चक्रपाणी अवतार आणि दत्तात्रय महाराज यांची भेट झाली, ज्या ठिकाणी ज्ञानशक्तीचा शिकार केला, त्या ठिकाणी एक छोटस सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. आजही भाविक भक्त त्या ठिकाणी जातात, त्याला वंदन करतात. अशा जागेला खूप महत्व आहे आणि तिथून ही ज्ञानाची परंपरा इथपर्यंत आलेली आहे. आणि हे ज्ञान आपल्या जवळ परमेश्वराच्या माध्यमातून, अधिकरणाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि आपल्याला प्रत्येक वेळेस परमेश्वराची जाणीव, परमेश्वराचं ज्ञान, परमेश्वराचा मार्ग, परमेश्वराची भक्ती हे अवतार देतात. आणि अशा माध्यमातून त्या माहूरचं वर्णन केलेलं आहे की माहूर गावाला खूप मोठी झाडी आहे, आजही खूप झाडी आहे, ज्या झाडीमध्ये फळं आहेत, ज्या झाडीमध्ये हरित प्रकारचे पक्वान्न आहे, त्यामध्ये सुखानंद आहे, त्यामध्ये बद्री म्हणजे बोरा आहेत, रसाळ असे फळं आहेत, सीताफळ आहे, मातांगळ आहे. अशा पर्वतामध्ये नाना प्रकारचे अंजीर सुद्धा आहेत. असं या पर्वताचं वर्णन या कवीनं केलेलं आहे. आणि त्या वनाभितरी पक्षी बी आहेत, प्राणी बी आहेत, लांडगे आहेत, कोल्हे आहेत, वाघ आहेत, मोर आहेत, हरिण आहेत, असे नाना प्रकारचे 4 पायांनी चालणारे प्राणी आहेत, 2 पंखांनी उडणारे प्राणी आहेत, ज्याच्यामध्ये पिंगळा आहे, काक आहे, बदक आहे, असे अनेक हंस आहे, अनेक प्रकारचे पक्षी त्या याच्यात आहेत. आणि हे धन्य असा जो पर्वत आहे, धन्य असं जे परमेश्वराचा सह्याद्री पर्वत आहे, त्याचं वर्णन या ठिकाणी करता करता परमेश्वराशी संवाद साधला जातो. असं वाटतं माहूरला गेल्यानंतर चिंतन करत असताना आपल्याला त्या परमेश्वराचं कसं संवाद मिळतो आहे. त्यामध्ये कोकिळा मधुर गाता आहे, विचित्र प्रकारे हंस हंसेने आलाप करता आहे. इतकं सुंदर असं त्या वनाचं वर्णन या कवीने दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये पुष्प जाती आहेत, फळ जाती आहेत. द्वादश मासी म्हणजे 12 महिने, द्वादश मासी म्हणजे 12 महिने हरित हिरवगार वन आहे. किती महिने? 12 महिने. आपलं किती महिने राहतं? यावर्षी पावसाळा आहे म्हणून दिसत आहे, पण थोडं नोव्हेंबर डिसेंबर झाले की आपले वन कसे होतात? रखरखतात. ज्या वनामध्ये हिरवच काय, गवत सुद्धा पाहायला मिळत नाही. परंतु दत्ताच्या प्रभू बाबाच्या चरण स्पर्शाने जो पावन झालेला सह्याद्री पर्वत तो 12 महिने कसा आहे? हरित आहे. त्याच्यामध्ये तपो धन करणारे संन्यासी आहेत. ऐसा त्यामध्ये कीर्तन करतात, वाद्य वाजवतात, समारंभ करतात, परमेश्वराकडे नाचगान करतात. असा चिरायुमय परमेश्वर या पर्वतामध्ये ज्याचं स्मरण ज्याला घडेल, मुनी साधना साधती, जे मुनी त्या ठिकाणी साधना साधतात, रिद्धी सिद्धी दत्तात्रय प्रभू पासून प्राप्त करून देतात. श्री दत्त दानी म्हणून दत्तात्रय प्रभू दानी आहेत म्हणून त्याला दत्त म्हणतात. श्री दत्त म्हणजे दत्त शब्दाचा अर्थ होतो दान देणारा. आणि दत्त शब्द हा कोणाला लागू शकत नाही, जीवाला. आपण लावून असाल आपला मूर्खपणा आहे, पण दत्त हा फक्त शब्द परमेश्वराला लागतो. श्री दत्त असा मायापूर अलंकृत असलेला परमेश्वर श्री दत्त म्हणजे दत्तात्रय आहे, देणारा जो आहे, जो दान देतो, जे दान आपल्याला बिलकुल परोपकारार्थी देतो, जे दान देतो, ज्या दानावून परमेश्वर कधीही आपल्याला खाली आणत नाही, असं असलेला देणारा दान
तो दत्त परमेश्वर, फक्त परमेश्वर आहे. आपण काय करतो, आपण कोणालाही दत्तात्रय ठेवतो, कोणाचे नाही दत्तू ठेवतो आणि त्याच्यामध्ये परमेश्वराच्या नामाची अवहेलना होते. अशी अवहेलना करू नका. दवून अनेक प्रकारचे नाम आहे, ते सोडून द्या आणि ते दुसरे नाव ठेवा. काही आपले याच्यात लोक असतात, खायला मिळत नाही, पण त्यांच्या मुलांचं नाव विचारा, धनपाल. झोपडीमध्ये रहिवास आहे, मुलाचं नाव काय आहे, धनपाल. धनपालाचा अर्थ काय होतो, जो धनाचं पालन करतो तो धनपाल. आपल्या जीवाच्या कृतकर्मानुसार, जीवांच्या अज्ञानतेनुसार आपलं नाव ठेवा, दास ठेवा. काय ठेवा, दास शब्द लावा पुढं. प्रेमदास, प्रेम मुनी, प्रेमाचा परमेश्वर आहे, त्याच्या मुनी म्हणजे आराधना करणारा. अशा नावाचं नाव ठेवा की ज्या नावातून आपण परमेश्वराचे दास होऊ. ईश्वर दास, ईश्वराचा दास. पण काही काय करतात, ओ ईश्वर, ऐका नाही, नुसतं ईश्वरच ठेवतात. ईश्वर म्हणजे कोणता, तो ईश्वर आहे का, ईश्वर दास ठेवा. त्या ईश्वराच्या पुढे काय लावा, दास लावा, म्हणजे परमेश्वराचा दास. असा असलेला परमेश्वर, दानी असलेला परमेश्वर श्री दत्त, फक्त दत्तात्रय महाराजच आहे. एका जीवा प्रेम संचारी, जीवाला प्रेमाचा संचार करतो, चिरायू पद देतो, एकाला ज्ञान देतो, एकाला इच्छिलेले फळे देतो. यो यो याम याम तनु भक्ता श्रद्धेयार्चितुम इच्छति. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेला, यो यो याम याम तनु भक्त, जो जो भक्त ज्या ज्या भावाने माझी आराधना करतो, त्या त्या भावाने मी त्याला फळ देतो. म्हणून इच्छिलेले फळे पावती. अंधेया नेत्र मुक्या, आंधळ्याला नेत्र देतो, मुक्याला वाचा देतो, बधिराला कान देतो, पांगुळ्याला पाय देतो, दरिद्राला धन देतो. एका वांछिती पुत्र संतती. कोणाला पुत्रच होत नाही, मुलगाच होत नाही, मग दत्तात्रय प्रभू बाबाच्या चरणी भक्ती समर्पण केली तर जे वांग स्त्री आहे तिलाही पुत्र होतो, असं दत्तात्रय प्रभू बाबाचं सामर्थ्य. एका अंतरी वैभव वापती. एखाद्या दरिद्र माणूस आहे त्याला वैभव संपूर्ण करून देतात. जीवा जीवाचे बुध जाणे श्रीपती. प्रत्येक जीवाचं प्रत्येक दोष हा परमेश्वर जाणतो. फक्त काय पाहिजे, आर्त लाहिजे कामन. एखादी आर्त आपल्या अंतकरणात असावी, एखाद इच्छा आवडी भक्ती आपल्या अंतकरणात असावी आणि ते निर्मळपणाने प्रभूच्या चरणी समर्पित करावी, तर परमेश्वर आपली कामना पूर्ण करतो. आलोपॅथिक औषधी सारखा उपयोग करू नका. आलोपॅथिक औषधी तेवढ्यापुरती माणसाला आराम देत असते, परंतु परमेश्वराची भक्ती निश्चिंत निष्काम भावनेने शेवटपर्यंत ठेवा, तुम्हालाही तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. महारोग व्याधी किमर्थ बापुडी. जर तुम्ही परमेश्वराचे भक्तच बनतात तर तुम्हाला महारोगासारख्या बिमाऱ्या असतील त्या सुद्धा दूर होतील. दत्त नामे, दत्ताच्या नामामध्ये, दत्तात्रय प्रभू बाबाच्या नामस्मरणाच्या ताकदीमध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे की देशोदडी, कोणत्याही देशात कुठेही नाम उच्चारलं तर परमेश्वर सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही. असा जो परमेश्वर सानंदाता, ऐसा दत्त परावरदानी, असा जो दत्तात्रय तो दान देणारा आहे, तो 72 चौकड्या मेट मेदनी, अमोघ दर्शन प्रेमवर्षणी. ज्याचं अमोघ दर्शन आहे, खरोखर ज्याच्या दर्शनाला सर्व दुनिया आतुर होते, पण भाग्यवंताला दर्शन होतं आणि ज्याला दर्शन झालं त्याच्या जीवनाचा उद्धार होतो. असा असलेला अमोघ दर्शनीय या
स्वइच्छेने आपल्या या जगामध्ये वावरतो, भिक्षा मागतो। आनंद मूर्ती, आनंद नामी आनंद असलेला हा परमेश्वर चिन्मय ज्योत। चित म्हणजे माया, आणि मायेच्या पलीकडे ज्याची ज्योत आहे, सर्व देवतेमध्ये श्रेष्ठ माया आहे, आणि त्या मायेच्या पलीकडे जो आहे त्याला म्हणतात चिन्मय। असा असलेला चिन्मय परमेश्वर अनंत जीवाला संरक्षित रक्षण करणार आहे, वज्रासारखं। जसा एखाद्या वज्राचा पिंजरा आपल्या भोवती, ज्याला आजच्या घडीमध्ये, आजच्या भौतिक काळामध्ये ज्याला बुलेट प्रूफ म्हणतात, बुलेट प्रूफ असलं की आपल्याला गोळी लागत नाही, परंतु परमेश्वराच्या नामाचं बुलेट प्रूफ आपल्या प्रत्येक अवयवाला सुरक्षित करतं। बुलेट प्रूफ जिथं असेल तिथंच गोळी लागणार नाही, परंतु परमेश्वराचं नाम तुमच्या अंतःकरणात जर असलं तर पायापासून तर डोक्यापर्यंत, केसापर्यंत तुमच्या केसाला धक्का लागणार नाही, अशी ताकद या परमेश्वराच्या नामात आहे। श्रीकृष्ण चक्रवर्तींनी अर्जुनाला सांगितलं, हे अर्जुना, तुझ्या केसाला जरी धक्का लागला ना तर इकडचं जग इकडं करून टाकेल, इतकं तुझं संरक्षण करण्यासाठी मी समर्थ आहे। कारण अर्जुनाने सर्वस्व 11व्या अध्यायामध्ये परमेश्वराला अर्पण करून टाकलं होतं। 11वा अध्याय जेव्हा आपण गीतेचा वाचतो ना, विश्वरूप दाखवलं, आणि या विश्वरूपाच्या माध्यमातून परमेश्वर त्याला कळाला, आणि परमेश्वराला काय म्हणतो, यथेच्छसी तथा, तू जसं म्हणशील तसा हा कुरु म्हणजे अर्जुन नक्कीच करेल। तुझ्या प्रत्येक आज्ञेला मी अनुसरलेला आहे आजपासून। 11व्या अध्यायामध्ये त्याला कळालं, या जगात कोणी कोणाचं नाही, हे सर्व जे ऋणानुबंध आहे हे कर्माच्या माध्यमातून लागलेले आहे। असं जेव्हा आपल्या अंतःकरणात येईल तेव्हा आपल्याला हा परमेश्वर दत्तात्रेय महाराज सुद्धा आपलं संरक्षण करेल। जाणोनी अर्थ धावे परी कदा नशे, दंबा ब्रिजाचे काम माना, जीवा अविद्या चेष्टवी, यदर्थी नशे विमळ, दैत्य राणा दूर ठेला, परी कृपा व्यसनतया अंगी, मनोने प्रकाशे माया रंगी, जीवे वेगी दानवरचे ऐसा जगदानी परममूर्ती, तया केवी प्रार्थी साबडे मती, बालक बोबळे वरे वचोक्ती, जननी प्रति हर्षवाद। कुतर्क बुद्धी वाईट आहे, आपले तर्क सुद्धा डोक्यातले कुतर्क राहतात, ज्या तर्काला काहीच अर्थ नसतो, ज्या तर्कामध्ये काही रस सामावला नसतो, अशा कुतर्काच्या माध्यमातून आपल्या बुद्ध्या भ्रमिष्ट होऊन जातात। असा कुतर्क चाळी परमेश्वर, परमेश्वर तुमचं वाईट बुद्धी दूर करून टाकेल, आणि स्वतःचे असलेले जी परमेश्वराचे चांगले विचार तुमच्या अंतःकरणात, म्हणून प्रकाशे माया रंगी। म्हणून आपण बाबांनो या दत्तात्रय प्रभू बाबाचं चरित्र, दत्तात्रय प्रभू बाबाची भक्ती आपल्या अंतःकरणात देऊन आपल्या मुलांवर संस्कारित करा, संस्कार परिपूर्ण करा, आणि त्यांना सांगा की ज्या संगतीने जो माणूस राहतो त्या संगतीने त्याचं जीवन बदलत जातं। संगत कोणाची करायची हे आपण ठरवायचं आहे। एक गोष्ट आहे, 2 पोपट होते, एक मोठं झाड होतं, आणि त्या झाडावर ते 2 पोपट सख्खे भाऊ होते, सख्खे भाऊ, आणि त्या झाडावर ते वास्तव्य करत होते। दोघांना पशु जन्मात असून सुद्धा संस्कार चांगले होते। झाडावर बसायचे, आपला उदरनिर्वाह करायचे, फळ फुलं काय ते खायचे, राहायचे,
एका दिवशी काय झाला, एक भाऊ एक पोपट झाडावरून उडाला काहीतरी आणण्यासाठी, झाडावरून उडाला तो काहीतरी आणण्यासाठी गेला. इकडे झाडावर एकच पोपट राहिलेला आहे. अचानक त्या ठिकाणी शिकारी आला. शिकारी आला, शिकाऱ्याने पोपटाला पकडलं दुसऱ्या. आता शिकारी म्हणजे ज्याच्या घरामध्ये गलिच्छ वर्तन, ज्याच्यामध्ये घरामध्ये वाईट संस्कार, अशा संस्काराच्या घरी तो पोपट गेला. आता त्यांचं वर्तन पाहायला लागल्यानंतर पोपट बोलत असतो, माहित आहे तुम्हाला. आता त्यांच्या शिवीगाळ, शिनाल, मूर्ख, गाढव असे दररोजचे सकाळी उठल्यापासून व्यवहार, पारधी लोकांचे व्यवहार असे घाणेरडे. त्या पोपटाच्या अंतःकरणावर तो परिणाम झाला. त्याला त्यांनी पिंजऱ्यामध्ये ठेवलं. योगायोगाने हा पोपट, दुसरा पोपट वापस झाडावर पाहतोय, आपला भाऊ नाहीये. विचार करायला लागला, कुठे गेला भाऊ, कुठे गेला भाऊ, म्हणून शोधायला लागला. शोधता शोधता काय झाला, तो पोपट एका ऋषीच्या झोपड्यामध्ये गेला. ऋषींनी त्याला पिंजऱ्यामध्ये ठेवलं. आता ऋषीचे चांगले संस्कार त्या पोपटावर पडले, कारण त्या ऋषीचा आदर नित्य कोणी आलं की नमस्कार हो, अमक हो, अशा प्रकारचं ते ऐकलं त्यांनी. त्याच्या अंतःकरणावर तो पोपट बोलायला लागला. कोणी आलं की नमस्कार हो, कृष्ण कृष्ण हो, अशा प्रकारचा म्हणायचा. आता याच्या घरी गेलेला पोपट, याच्यावर वाईट संस्कार पडले. दोन्ही सख्खे भाऊ, दोघी एका वंशातून आलेले, पण एकाला चांगली संगत मिळाली, एकाला. याच्या घरी गेला पाहुणा की तो काय म्हणायचा, या मूर्ख हो, या गाढव. एक माणूस काय झाला, इकडेही गेला तिकडेही गेला. तो विचार करतोय, दोन्ही पोपट तर सारखेच दिसतात, आणि हा इकडं नमस्कार म्हणतो, कृष्ण कृष्ण म्हणतो, इकडं शिनाल म्हणतो, मूर्ख म्हणतो, हा असं काय. तेव्हा त्या ऋषींनी सांगितलं, हा संगतीचा परिणाम आहे बाबा. जीवनामध्ये संगत जर आपल्याला चांगली मिळाली, स्टेरिंग जर आपल्याला जीवनात चांगलं मिळालं, तर या पोपटासारखं, ऋषीच्या पोपटासारखे आपले संस्कार चांगले होतील. वाईट संगत मिळाली तर या शिकारी असलेल्या, जो शिकारी होता त्याच्या घरी पोपट होता तसा होईल. बरोबर. आपण बाबांनो हा दत्तात्रेय बाळक्रीडा ग्रंथ श्रवण केलेला आहे, आणि करत असताना आपल्या अंतःकरणात अशा प्रकारचे संस्कार यावे म्हणून तो जगदानी परममूर्ती परमेश्वर काय म्हणतो की तुम्ही संस्कारिक व्हा. हा कवी त्यानंतर म्हणतो, आतापर्यंत 22 तारखेपासून आपली पोथी सुरुवात झालेली, बरोबर आहे ना. 22 तारखेपासून आपली पोथी चालू आहे, आणि या पोथीच्या माध्यमातून आपण हे 18 अध्याय बाळ क्रीडेचे श्रवण केलेले. श्रवण करत असताना आमची वाचा बोबडी असेल, पण ऐकणारे तुम्ही विद्वान आहात. या ग्रंथामध्ये कदाचित काही चुका असतील, किंवा बोलता बोलता आमच्याकडून काही चुका झाल्या असतील, तर दत्तात्रय प्रभू बाबाचं नामस्मरण करून मी काय करतोय, त्या चुका परमेश्वराच्या चरणी, माझ्या चुका दुरुस्त हो असे परमेश्वराच्या चरणी विनंती करतो. चांगलं तुम्ही घ्यायचं, वाईट आमचं आम्हाला द्यायचं, अशी दत्तात्रय बालक्रीडा ग्रंथ मुकुंदराज भांबेडकर, त्यांचे गुरु गोविंद भांबेडकर यांनी आपल्या समोर 18 अध्याय 18 अध्याय आपल्या समोर सांगून आपल्याला नाना प्रकारचं ज्ञान दिलं. या ग्रंथाच्या ओव्या
2498 आपण ऐकले. या 9 दिवसामध्ये या ग्रंथाच्या ओव्या 2498 असलेल्या या ओव्याचा ग्रंथ आपल्याला सांगितला 1724 इसवी सन 1724 मध्ये या मुकुंद भांबेरकरनी हा ग्रंथ तयार केलेला आहे. आता किती आहे शके पाहून घ्यायचे. शके 1724 मध्ये या ग्रंथाचं निर्माण झालेलं आहे. आश्विन शुद्ध त्रयोदशी योगायोग आहे आज आश्विन शुद्ध अष्टमी. आज काय आहे आश्विन शुद्ध अष्टमी आणि हा ग्रंथ तयार झालेला आश्विन शुद्ध त्रयोदशी म्हणजे पौर्णिमेच्या 2 दिवस आधी. महिना आश्विनच आहे. आपला संपतोही आश्विन महिन्यामध्ये आहे. असा योगायोग या ग्रंथ तयार करणाराचा आणि आपण श्रवण करणाराचा योग आलेला आहे गुरुवारी. पण वार आज कोणता आहे मंगळवार आहे. 2 दिवस पुढे आहे. काय हरकत नाही. दसरा हा गुरुवारी आहे. विजयादशमी धरू आपण. अशा आपल्या प्रत्येकाच्या जीवनात हा विजय हो. आणि चौथा प्रहर तेव्हा हा ग्रंथ पूर्ण झालेला आहे. अशा माध्यमातून आपण हा ग्रंथ ऐकलेला आहे. अनेक प्रकारच्या दत्तात्रय प्रभुबाबाच्या उत्कृष्ट लीळा आपण श्रवण केल्या. बऱ्याच लोकांजवळ हे दत्तात्रय कवच पुस्तक दत्तात्रय बालक्रीडा पुस्तक असेल पण याच्यामध्ये या कथा नाही आहे. योगायोगाने आपल्याला चांगलं पुस्तक मिळालं. मोठं पुस्तक मिळालं. हे किती बारीक पुस्तक आहे. अशा मोठ्या पुस्तकाच्या माध्यमातून याच्यात 9 अध्याय आहे. याच्यात 18 अध्याय आहे. डबल असलेला हा ग्रंथ दत्तात्रय प्रभू बाबाच्या अमृतमय चरित्राचा ग्रंथ आपण ऐकला. सर्वांनी भावपूर्णपणाने श्रवण केला. प्रभूचरणी आपण सर्वांनी प्रार्थना करायची आहे आणि दत्तात्रय महाराजाला एकनिष्ठतेने विनंती करायची आहे. हे प्रभू महाराजा, अनेक ऋषींच्या अनेक जीवांच्या प्रत्येक दुःखामध्ये दुःख निवारून आनंद प्राप्त करून दिला. आम्ही त्या मार्गाला लागो. आमचंही आमच्या या प्रपंचात आधी दैविक आधी भौतिक आध्यात्मिक अशा 3 टापाने चालणाऱ्या प्रपंचात आम्ही स्वतः वावरतो आहे. आणि प्रत्येक या ऊन सावलीच्या प्रपंचामध्ये दुःखाने भरभटलेलो आहे. कोणाला कोणतं दुःख कोणाला कोणतं दुःख प्रत्येकाला काही ना काही दुःख आहे. प्रभू त्या सर्वांचं दुःख दूर करो अशी प्रभूचरणी मी सुद्धा प्रार्थना करतो. आणि आपल्या सर्वांना या प्रभुभक्तीचा प्रभू ज्ञानाचा योग परत परत येऊन आपण आपल्या जीवनाचं चरित्राचं उज्ज्वल करो अशी भावना व्यक्त करतो. आणि आजचं आहे पोथी जी आहे 9 दिवसाची चाललेली आज समाप्त करतो. मी सुद्धा आपल्यामध्ये बोलता बोलता खूप चांगला भारावून गेलो. पण एक दिवस सर्वाला जावं लागतं. देवानी सांगितलेलं आहे की 7-5 दिवस एकत्र अशीजे मग आपण या जावं लागिजे. काय हरकत नाही. 12 दिवस एकत्र राहायचं पण 10 दिवस एकत्र राहिलो आणि आपल्याशी संवाद साधता आला. अशीच प्रीती आपण आमच्यावर ठेवावी अशी आशा करतो. आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवण्याच्या आधी आपण परमेश्वराला जी हाक द्यायची आहे हे माहूर पर्यंत पोहोचली पाहिजे. शेवट आहे आज दत्तात्रय प्रभू बाबांच्या पर्यंत हे हाक पोहोचायला पाहिजे. म्हणून 5 अवताराचा जय जयकार आपण करायचा आहे. श्री गोपाळ, श्री दत्ता, श्री चक्रपाणी, श्री
दंडवत